आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील बहुचर्चित राहुल धोत्रे खुनातील मुख्य संशयित भाजपचे माजी नगरसेवक उद्धव उर्फ बाबा निमसे सोमवारी दुपारी पोलिसांना शरण आले। ते गुंडाविरोधी पथकाच्या कार्यालयात स्वतः वकिलासह हजर झाले। पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक केली आहे। त्यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात केले जाणार आहे। दरम्यान निमसे यांचा वाहन चालक नामदेव मते याने त्यांना सुरत येथे नेऊन सोडले होते। त्यामुळे पुन्हा विरोधी पथकाने त्यालाही चौकशीसाठी रविवारी रात्री ताब्यात घेतले होते असे सूत्रांनी सांगितले। काय सांगाल? उद्धव निमसे आपल्याकडे शरणागती पत्करली आहे। आडगाव पोलीस स्टेशनचा 236/25 जो BNS कलम 103 प्रमाणे जो गुन्हा दाखल होता, त्यातले काही आरोपी आम्ही अटक केली, काही फरार होते। त्यामधले उद्धव उर्फ बाबूराव निमसे आज रोजी हजर झाल्याने त्यांना हजर करून अटक करून उद्या मान्य न्यायालयात हजर करत आहोत। पोलिसांच्या त्रासाला कंट्रोल आम्ही त्रास देण्याचं कामच नाही। जे पाहिजे आरोपी ते आमचं शोधायचं काम आहे, गुन्ह्याचा तपास करायचं काम आहे। वैयक्तिक पोलिसांनी कोणाला त्रास दिलेला नाही, फक्त आरोपी शोधायचं काम आम्ही विचारपूस केलेली आहे त्यांच्या। काही नाही तसं काय, ते त्यांच्या ॲडव्होकेट्स हजर झाले। आता स्वतःहून सरेंडर झाले आहेत। या प्रकरणात बाबांचा काहीही दोष नाही। आपण जर FIR जरी बघितला आणि सगळे CCTV फुटेज बघितले तर 6/28 पर्यंत बाबा त्यांच्या कार्यालयात बसलेले आहेत। आपले CCTV फुटेज जे यूट्यूबर आहेत त्यांचे नीट बघा आपण। आणि हा इन्सिडन्स FIR मध्ये घडलेला 6/15च्या आसपास। आणि याच्यामध्ये बाबांवर आरोप एवढाच आहे फक्त की बाबांनी सांगितलं यांना मारा। फिर्यादीमध्ये पहिलं नाव आहे। लॉजिकल विचार करा की 6/15ला इन्सिडन्स घडलेला आहे। बाबा तिथं बाबांच्या ऑफिसपासून तिथे पोहोचायला 10 मिनटं लागतात। म्हणजे बाबा 6/18ला ऑफिसमधून निघाले, त्या दिवशी ट्रॅफिक आपण एकदम स्मूथ आहे समजू, तर 6:28ला तिथे पोहोचले। तर इन्सिडन्स घडलेला 6:05 वाजता। FIR मध्ये दिला 6:15। जर कोणाला एखाद्याला इन्व्हेस्टिगेट करायचं आहे की मारा म्हणून करायचं आहे तर त्याने आधी सांगायला पाहिजे मारा म्हणून, मारामारी झाल्यावर नाही सांगायला पाहिजे। तर त्याच्यामुळे आता ही 302ची केस असल्यामुळे रेअर ऑफ द रेअरेस्ट केस असते, त्याच्यामुळे अँटीसिपेटरी मिळत नाही। आम्हाला जजने पण तेच सांगितलं हायकोर्टामध्ये की यू कम फॉर द बेल। तर आमच्याकडे सुप्रीम कोर्टचा आत्ता ऑप्शन होता, पण आम्ही सगळ्यांनी गावातल्या आता काल ड्रायव्हरला उचललं आहे, काल मुलाला इथे आणलं होतं, तर तो सगळा त्रास टाळावा आणि मग सुप्रीम कोर्टच्या अवेळेला आम्ही तो कॅन्सल करून आम्ही आज इथे त्रास होतोय कोणाकोणा त्रास होतोय म्हणजे आता इथे आणलं गेलं ना। आमच्या केसेस दाखल झाल्या आहेत आमच्या लोकांवर। कोण आमच्या ड्रायव्हरवर झाली। तर मग तुम्ही उच्च न्यायालयात हाच होता की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही इनिशियल स्टेजला सांगतो की 302 आहेत, यू केम फॉर द बेल। त्यांनी आमचं म्हणणंच ऐकून नाही घेतलं। 302चा नवीन कायदा आलेला आहे। तुम्ही कोणाच्या त्रासाला कन्सल नाही कंटाळलो आम्ही। आमच्याकडे पूर्ण लिगल वेआउट्स होते, ते आम्ही अवेल केले। सुप्रीम कोर्टाने जेव्हा आम्हाला नाकारलं त्यानंतर 2 दिवस सुट्ट्या होत्या, त्याच्यानंतर इथंच हजर व्हायचं असतं ना। आमचा तपास गुंडाविरोधी पथकाकडे होतं। बरोबर आहे, त्यांचे होते। कालच तर अपलोड झाली हायकोर्टाची जे वेबसाईटवर ऑर्डर काल अपलोड झाली, काल सही झाली। ऑर्डर वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही सरेंडर। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।